भाईंदरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विकसित भारत नारी शक्ती संगम या महिला दिन विशेष कार्यक्रमाला उपस्थिती। यावेळेला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या समस्त नारी शक्तीला शुभेच्छा। सांगली जिल्ह्यामध्ये महिला सबलीकरणासाठी नवीन प्रयोग। मुलींच्या स्वसंरक्षणासाठी जून महिन्यापासून महाविद्यालय आणि शाळांमध्ये लाठ्या काठ्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार। चंद्रकांत पाटील यांची घोषणा। अमरावतीमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचा वैदर्भी महोत्सव पार पडला। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन। नाशिक जिल्हा परिषदेमधल्या एकल महिलांसाठी स्वावलंबी रंगोत्सवाचं आयोजन। महिला दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये पारंपरिक वाद्याच्या तालावरती ठेका धरत महिलांकडून आनंदोत्सव साजरा। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यामधल्या सोलगावच्या थोटमवाडीमध्ये गांगेश्वर महाराज आणि सरस्वती देवीचा पालखी सोहळा संपन्न झालाय। पारंपरिक पद्धतीनं पालखी नाचवत देवीचं पूजन करण्यात आलंय। मुंबई गोवा महामार्गावरती सलग तिसऱ्या दिवशी वाहतुकीची कोंडी। माणगाव बाजारपेठ ते गारळ फाट्यापर्यंत 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा। विदर्भ तापला। अकोला अमरावती वर्ध्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर। पुढील काही दिवसांमध्ये राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधला पारा चढता राहील, हवामान विभागाचा अंदाज। यूपीएससीमध्ये 239वा क्रमांक मिळवलेल्या पवन या यशस्वी विद्यार्थ्याच्या घरामधला व्हिडिओ व्हायरल होतोय। घरावरती नीट छप्परही नाहीये। जनावरांचा गोठा आणि कुटुंबियांचं राहणं एकत्रितच असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय। गोव्यामधल्या डिचोलीमध्ये बिबट्यानं चालत्या दुचाकीवरती हल्ला केला। दुचाकीवरील बहीण आणि भाऊ जखमी झालेत। दोघांवरती बांबोळी इथल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पर्सच्या मैदानावरती पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटीमध्ये भारतीय महिला संघाचा पराभव झाला। ऑस्ट्रेलियाचा भारतावरती 10 विकेट्सनी दणदणीत विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।